सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। वरिष्ठांनी आदेश देऊन देखील स्वस्त धान्य दुकान हस्तांतरण न करणाऱ्या व रजिस्टर व पॉश मशीन न देणाऱ्या मंगळवेढा तहसील कार्यालयातील लिपिक कुलकर्णी यांना तात्काळ निलंबन करण्याची मागणी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर व माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले। या प्रसंगी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वनमारे यांनी सविस्तर माहिती दिली। यावेळी दुकानधारक सोमुते व दक्षिण सोलापूरचे तालुका अध्यक्ष सिद्धाराम बगले उपस्थित होते। भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्याच्या वतीने माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सरडे साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे। शिवणगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील जे MS सोमुते यांचं जो दुकान होता रेशन दुकान ते 2021 साली कोरोनाच्या काळामध्ये ते आजारी पडल्याने तो दुकान वर्ग करण्यात आला। वर्ग केल्यानंतर आज ताग्यात पुन्हा त्या सोमुतेला परत देण्यासाठी शासकीय आदेश निघाले। त्या आदेशानुसार वॉश मशीन आणि रजिस्टर देण्यासाठी सातत्याने विनंती केल्यानंतर देखील ते रजिस्टर आणि पॉश मशीन देत नव्हते। वरिष्ठांनी आदेश देऊन देखील मंगळवेढ्याचे तहसीलदार त्या कार्यालयातील पुरवठा कार्यालयातील कुलकर्णी यांनी पैशाची मागणी करणं टाळाटाळ करणं अशा पद्धतीने आज ताग्यात पॉश मशीन आणि रजिस्टर दिलं नसल्याने संबंधित कुलकर्णीची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात आलेली आहे। सदर आंदोलनाची तात्काळ दखल न घेतल्यास आम्हाला या कार्यालयासमोर जो रेशनधारक आहे याला घेऊन उपोषणाला बसण्याचे आम्ही निवेदनात म्हटलं आहे।